नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आप्पे। यासाठी आपण सुरुवातीला 1 वाटी रेड राईस, 1 वाटी नॉर्मल राईस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन 7 ते 8 तासासाठी भिजत घालायचा आहे। आणि आपण येथे 1 वाटी उडद डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून 7 ते 8 तासासाठी भिजत घालायची आहे। यानंतर आपण भिजवलेले तांदूळ आणि उडद डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात। हे बॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून फर्मेंटेड होण्यासाठी 7 ते 8 तासासाठी ठेवून देणार आहोत। खूप छान प्रकारे बॅटर फर्मेंटेड झालेला आहे। बाउल मध्ये बॅटर काढून घ्यायचं आहे। मीठ घालूयात आणि थोडंसं पाणी घालून बॅटर पातळ करून घ्यायचं आहे। बॅटर मध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या घालायच्या आहेत। येथे मी गाजर, टोमॅटो, शिमला, कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातलेली आहे। आप्याचं भांडं गरम झालं की यामध्ये तेल घालायचं आहे। बॅटर घालूयात। झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटांनंतर आपण चमच्याच्या सहाय्याने आप्पे व्यवस्थित पलटवून दुसऱ्या साइडने सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। आप्पे रेडी झालेले आहेत। नारळाच्या चटणीसोबत आपण सर्व करूयात। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।